दुबईत वाढदिवस साजरा केला नाही, तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट दिले नाही, या कारणावरून पती पत्नीत भांडण झाले। या भांडणात रागाच्या भरात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला। यात पती गंभीर जखमी झाल्याने तातडीने पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले। रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या पतीचा मृत्यू झाला। पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। निखिल पुष्कराज खन्ना वय 36 असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे। या प्रकरणी पत्नी रेणुका निखिल खन्ना वय 38 हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। निखिल आणि रेणुका यांचा 2017 मध्ये प्रेम विवाह झाला होता। सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता। तिला दुबईला वाढदिवस साजरा करायचा होता, पण पती तिला दुबईला घेऊन गेला नाही। त्यानंतर या महिन्यातील 5 नोव्हेंबरला त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता, पण पतीने मनासारखे गिफ्ट दिले नाही, म्हणून पत्नी नाराज होती। रेणुकाला भावाच्या मुलीच्या वाढदिवसाला दिल्लीला जायचे होते, पण त्याने जायची की नाही याबाबत काहीच सांगितले नाही। यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती। दुपारी सुद्धा दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले। त्यानंतर रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला। यामध्ये निखिल हे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। पत्नीने ठोसा मारल्यानंतर पती उधाणा पडला। त्याच्या नाकातून खूप रक्तस्राव झाला, त्यामुळे पतीला श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला असा अंदाज आहे, अशी माहिती वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाचंगे यांनी दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक चौकशीनंतर पत्नी रेणुका खन्ना हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।